आपल्यामधलाच एक व्यक्ती आहे की जेणेकरून आपल्या आदिवासींना बिगर सातबाऱ्यांना हक्काचे जे अधिकार आहे ते अधिकारांसाठी लढाई करण्यासाठी लोक इथे उपस्थित आहेत। आणि आमचे गेडाम भाऊ कुरकुडा भाऊ गेडाम हे कमळवेलीचे आहे, खरंच एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्यांचं काम बरेच वर्षापासून पाहतो की आज ते पण एक सामाजिक कार्यक्रम काम करतात, त्यांचा पण मनपूर्वक आभारी आहे मी। तसेच ताई इंदिराताई खरंच एक रायपूरमधली एक आपल्याकडली एक देवी म्हणतो ना आपण, काय म्हणते देवीला, काय म्हणतो आपण, माता, माता जंगाई, माता देवी यासारखे त्यांच्यामध्ये रूप आहे इंदिरा। इंदिरा हा शब्दाचा अर्थ खूप सुंदर असं शब्द आहे, त्या ज्या शब्दातून खरंच अनमूल्य असं त्यांनी आपल्या सर्वांसाठी, आपल्यामधली बाई आज एवढी हिंमत करून आज इथपर्यंत आपल्या हक्कासाठी लढताय, तिथं तुम्ही खरंच त्या माऊलीचा मनपूर्वक आभारी आहे। त्या बाईच्या कामाबद्दल मी सतत रायपूरला पण एक केसेस होतं की अतिक्रमणाच्या रस्त्याचं वाटचाल होत नव्हती, पण आपण सरकार मोठ्या प्रमाणात सांगतात की गाव तिथं रस्ता असायला पाहिजे, यासाठी त्या बाईने लढाई केली, हे पण मला बाईचं खरंच दुःखण्यासारखं वाटलं। आणि तसेच आमचे इसापूरचे भाऊ आहेत, खूप चांगलं, ते पण एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून आहेत, त्यांनी पण या कार्याला उपस्थित केलं। आणि सर्व तुम्ही अवनक्क कायदा आणि बिगर शेतकरी सातबारा आणि या सर्व भूदान लोकांनी एकत्र आलं आणि याचं न्यायासाठी जगदीश दादा झाले, हिरेवार साहेब हे प्रोसेस करतच आहे, कारण एदी कदाचित मला अपेक्षा आहे साहेब, हिरेवार साहेबांना मी खूप जवळून पाहाल, त्यांना लोकांच्या प्रती मी फीडबॅक घेत असतो, कारण मी स्थानिक झरी जामणी तालुक्यातलाच आहे, तर मला प्रत्येक माणूस ओळखतो आणि प्रत्येकाशी माझी नाड जुळलेली आहे, जवळपास सर्वच लोक ओळखतात आणि मी त्या माणसाचं कार्य नेहमीच पाहतो। त्या माणूस आल्यापासून झरीमध्ये वन हक्काच्या